नमस्कार मंडळी. तर बघा, बाहेर पाऊस चालू आहे आणि काहीतरी गरम गरम खायची इच्छा होत असेल तर ना हे असे मस्त असे खारी पॅटीस बनवायचे. तर चला मग कशी बनवायची ते बघू. एक भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये ना 1 वाटी मैदा घेतला. आता 1 वाटी मैदा घालून झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा ओवा घातला आणि चवीनुसार मीठ घातलं. त्यानंतर ना 1 चमचाभर ना कडकडीत तेल गरम करून याला ना मैद्यामध्ये घालून घ्यायचं. आता तेल घालून झाल्यानंतर चांगलं असं ना मैद्याला तेल चांगलं असं लावून घ्यायचं आहे. आता या मैद्याची चांगली मूठ वळायला लागली की ना लगेचच मैदा तेल चांगलं लागलं हे समजून जायचं. त्यानंतर बघा थोडं थोडं पाणी घालून छान असा मैदा घट्टसर मळून घ्यायचा. आता मैदा मळून झाला की याला ठेवून देऊया साईडला. तर आपल्याला खारी पॅटीस बनवायच्या, त्यासाठी साठा बनवायचा. तर इथं मी ना 2 चमचे मैदा घेतलेला आहे, त्याच्यासोबतच 2 चमचे तूप घातलं आणि चांगलं असं मिक्स करून घेतलं. झाला आपला साठा तयार. तर दुसऱ्या साईडला लगेचच मी ना 2 बटाटे पहिलेच मी उकडून घेतलेले होते, वरली साल काढून घेतली आणि खिसून घेतली. आता खिसलेले बटाटे साईडला ठेवूया. लगेचच आपण ना इथं कढई ठेवली, त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घातलं. तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी घातली. जिरे मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये ना अर्धा चमचा ना मी धने वाटून घातलेले आहेत. आता धने छान परतवून घ्यायचे. त्यानंतर अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची वाटून घेतलेली होती, तर ही पेस्ट घालायची अद्रक लसणाची आणि परतवून घ्यायचं. त्यानंतर लगेचच अर्धा चमचा हळदी पावडर, 1 चमचा लाल तिखट घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर खिसलेलं बटाटं होतं ते घालून घ्यायचं आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये ना अर्धा चमचा होईल इतका ना गरम मसाला घालायचा आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता हे मिक्स करून झाल्यानंतर ह्याला थंड व्हायला ठेवायचं. तोपर्यंत आपला मैदाही छान असा भिजलेला होता. तर आता याचं ना असा रोल करून घेतला. आता रोल करून झाल्यानंतर बघा, आता याचे ना 4 ते 5 असे गोळे करून घ्यायचे. तर आता बघा इथं माझे ना 1 वाटी मैद्यामध्ये 5 गोळे झालेले आहेत. तर आता इथं मी ना 3 गोळे घेतलेले आहेत. तुम्ही 4 पण घेऊ शकता किंवा 5ही, जसं तुम्हाला खारीला लेर जास्त पाहिजे असतील तर इथं गोळे जास्तही घेऊ शकता. त्यानंतर मी इथं 3 गोळे घेतलेले होते. बाकीचे गोळे साईडला ठेवून देऊया. तर बघा इथं बघू शकता, जेवढं होईल तेवढं ना मी जेवढं पातळ होईल तेवढं ना पातळ अशी चपात्या लाटून घेतल्या. बघा एकदाच मी बनवून ठेवल्या म्हणजे ना आपल्याला पॅटीस बनवायला सोप्या पडतील. तर बघू शकता मी इथं 3 चपात्या लाटून घेतल्या. त्यानंतर आपण जो साठा बनवून घेतलेला होता तो साठा पूर्ण चपातीला असा पसरवून घ्यायचा आहे, काठोकाठ असं पसरवून घ्यायचं. त्यानंतर दुसरी चपाती घेतली, त्याच्यावर ठेवून द्यायची. त्यानंतर ना त्याच्यावर अजून साठा लावून घ्यायचा. असं बघा सगळीकडून असं ना काठापर्यंत लागला पाहिजे साठा, म्हणजे ना आपल्या खारी पॅटीसला छान अशा लेअर सुटतात. त्यानंतर वरून मैदा घालून घ्यायचा कोरडा आणि ना याच पद्धतीने दुसरी ही चपाती करून घेतली आणि त्यालाही असंच साठा लावून घेतला आणि असंच मैदा टाकून घेतला. आता सगळीकडून असं लावून झालेलं आहे. तर आता आपल्याला ह्याला फोल्ड करून घ्यायचा. एका साईडनं मी फोल्ड केलं, त्याला साठा लावला, थोडासा मैदा टाकून घेतला आणि दुसऱ्या साईडने तसंच करून घेतलं. असं करून चारी साईडनं असं फोल्ड करून घ्यायचं आणि ना साठा लावून मैदा लावून असं फोल्ड करून घ्यायचं. आता हे फोल्ड करून झालेलं आहे. याच पद्धतीनं मी सगळं फोल्ड करून झाल्यानंतर आता याला ना कोरड्या मैद्यामध्ये थोडंसं डिप करून घ्यायचं आणि डिप करून झाल्यानंतर हलक्या हातानं ह्याला छान असं ना लाटून घ्यायचं आहे. लाटताना याला जास्त जोर लावायचं नाही, नाहीतर ना आपल्याला पाहिजे तशा लेअर सुटत नाहीत. तर बघा आता मस्त अशी चपाती लाटून घेतलेली आहे. तर आता तुम्हाला लईच चौकोनी पाहिजे असेल तर तुम्ही कडा कट करून घेऊ शकता, पण ना माझी चपाती चौकोनी झालेली होती त्याच्यामुळे मी कडे काय कापून घेतलेली नाहीत. तर असं मी 6 असे ना काप करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण हा जो बटाट्याचा मसाला तयार करून घेतला होता तो मसाला याच्यामध्ये घालायचं आणि ना हलक्या हलक्या ह्याच्यानं ना असं त्रिकोणी साईजमध्ये ना असं दाबून घ्यायचं. जास्तही दाबायचं नाही, नाहीतर लेयर सुटत नाहीत आपल्याला जशा पाहिजेत तशा. तर बघू शकता असं मी चिपकावून घेतलेलं आहे.
आणि ना तेल गरम करायला ठेवलं होतं मी कढईमध्ये पहिलंच. पण लाला जसं पाहिजे पॅटीस तळण्यासाठी तसं ना छान असं गरम झालेलं होतं. त्याच्यामध्ये मी पॅटीस सोडून घेतला आणि ना पॅटीस तळताना ना तेल जास्त गरम होऊ द्यायचं नाही आहे, थोडंसं थंडच राहायला हवं. त्यानंतर याच्यामध्ये पॅटीस सोडून घेतला आणि छान असं ना बारीक गॅसवर मस्त असं पॅटीस तळून घ्यायचं. आता तुम्ही बघू शकता मीडियम गॅसवर छान असं असे ना पॅटीस मी सगळेच तळून घेतलेले आहेत आणि एकदम सोप्या पद्धतीनं 10-15 मिनटामध्ये घरच्या घरी मस्त असे पॅटीस तयार झालेले आहेत. तर आपल्याला बाहेरलं काही द्यायचं घेऊन मुलांना म्हणलं तर ना बाहेरलं कसं बनवलेलं असतं ते आपल्याला माहिती नसतं ना, त्याच्यामुळं ना घरच्या घरी तुम्ही असे बनवून देऊ शकता. खूप छान लागतात आणि अगदी कमी टायमामध्ये बी बनतात. तुम्ही या पॅटीसला केचपसोबत खाऊ शकता. जर तुम्हाला माझ्या अशा साध्या सिंपल रेसिप्या पाहायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.